नमस्कार. आज आपण आहे ना, अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे कसे घरच्या घरी बनवायचे ना, ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आहे ना, मी इथे ना 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 ग्लास इतकं पाणी आहे ना, कुकरमध्ये गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं मीठ घालून घेतले आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ना, 1 वाटी ते घालून घेतलेले आहे. एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरला आहे ना, मंद गॅसवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. अतिशय झटपट होतात आणि खायला इतके चविष्ट लागतात. आदल्या-मधल्या वेळेसाठी चुटूर-मुटूर खायला बरे आहेत. त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास देखील चालू आहेत आणि ज्यांनी उपवास पकडला त्यांच्यासाठी देखील हे शेंगदाणे, खारे शेंगदाणे चालणार आहेत. याच पद्धतीने आपण आहे ना, चाळणीच्या साहाय्याने ना, जे पाणी आहे ना, ते सगळं काढून घेणार आहोत. खाली पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण शेंगदाणे जे आहेत ते घालून घेतलेले आहेत. पाणी सगळं खाली जाईल आणि शेंगदाणे जे आहेत ते छान ड्राय होतील. आता तुम्हाला जर लगेचच बनवायला घ्यायचे असतील खारे शेंगदाणे, तर तुम्ही या ठिकाणी सुक्या कपड्याने आहे ना, थोडेसे हलकेसे शेंगदाणे जे आहेत ना, ते पुसून घेऊ शकता. पण या ठिकाणी आहे ना, आपण शेंगदाणे एक शिट्टी देऊन घेतली की एक 10 मिनटं तरी असं चाळणीवरती ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून शेंगदाण्यातलं पाणी आपोआप सगळं निघून जाईल. त्याचबरोबर शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत मी दुसरीकडे कढई घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं आहे ना, मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे इतकंच पाणी घालून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि आता आपण त्याच्यावरती आहे ना, जे शेंगदाणे काढून ठेवले होते ना, ते घालून घेणार आहोत आणि एकसारखे ना सगळे परतून घेणार आहोत. आता ही जी प्रोसेस आहे ही मंद गॅसवरती करून घ्यायची आहे. तुम्हाला इथे 5 ते 7 मिनटं छान मंद गॅसवरती आहे ना, शेंगदाणे आहे ना असेच रोस्ट करून घ्यायचे आहेत. इथे आहे ना 5 ते 7 मिनटं आहे ना झालेली आहेत आणि एकदा आपण आहे ना पाहूया शेंगदाणे खमंग असे भाजले गेलेत की नाही. तर पाहू शकता वरचं साल आहे ना ते इझिली निघत आहे, म्हणजे आपले शेंगदाणे जे आहेत ते खमंग भाजले गेलेले आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते, पहा एकदम छान सुटसुटीत झालेले आहेत खारे शेंगदाणे, अगदी भट्टी स्टाईल. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.